तं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। तू मन हे मीची करी माझी भजनी आस्था धरी मज सर्वत्र नमस्कारी मज एकाती मनमना भवमद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु। भगवान श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगतात की तू मन हे मीची करी, आणि ज्ञानोबा आहे तुम्हाला आम्हाला मराठी भाषेतून सांगतात की देव सांगायला लागले की तू तुझं मन मला अर्पण कर। मन अर्पण केल्यावर काय होत असतं, कारण सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे ते मनामध्ये आहे, म्हणून त्याला दुःख जे होतंय अनुभवतंय तो जीव, तो कुठं जीव अनुभवायला येतो, अंतःकरणामध्ये येतो, मनामध्ये येतो। म्हणून देवानं सांगितलं की तू ते सगळं काय कर, मन मला अर्पण कर। तू मन हे मीची करी माझी भजनी आस्था धरी, आणि माझ्या भजनामध्ये तू काय कर, आस्था ठेव, विश्वास ठेव, श्रद्धा ठेव। का? कारण जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञानाची उपलब्धता आहे। श्रद्धावान लभते ज्ञानम, जिथं श्रद्धा आहे त्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट होत असतं। म्हणून भावबळे आकळे रविनाकळे करतळे आवळे तैसा हरी, ज्याची भावना आहे ना तसा त्याला देव दिसत होत असतो। आणि देव स्वतः सांगते की ज्याची जशी भावना असेल तसं मला व्हावं लागतं, तसं मला व्हावं लागतं। नामदेवरायाची भावना होती की देवानं माझ्या हाताचा दहीभात खायला पाहिजे, ते देवानं खाल्ला ना दहीभात, कारण नामदेवरायांची तशी भावना होती। आणि भाव ठेवला की देवाला यावंच लागतं, कारण देव पैशानं वश होत नाही, संपत्तीनं मानानं वश होत नसतो, पदानं तो वश होतो फक्त भावनेनं। भाव असायला पाहिजे, मग जैसे जयाचे चिंतन तैसे होय तो आपण। जसं ज्याचं चिंतन असेल ना तो व्यक्ती तसा होत असतो। आता आपण संगतीत राहिल्यानंतर असं लक्षात येतं की हा व्यक्ती थोडासा वेगळा वागायला लागला। असं का वागायला लागला? कारण त्याच्या अंतःकरणात चिंतन तसं आहे। कारण जसा माल असेल ना तर तसंच ते नाही का बाहेर पडत असतो अंतःकरणा। अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी। आता ज्याच्याकडं कांदे आलू आहेत ते कांदे आलूच विकणार, ज्याच्याकडं गोबी टमाटे येते, ज्याच्याकडं लसूण आहे ते लसूण, ते असं वेगळं बदलून नाही ना भेटणार। याचे गिराईक तिकडं नाही जाणार, त्याचे गिराईक इकडं नाही येणार, कारण ज्याच्याकडं जो माल आहे तोच काय होणार, पुढं सरकणार। तसं आपल्या अंतःकरणामध्ये जे आहे तेच आपल्या वाणीतून बाहेर पडणार। म्हणून आतापासून इंद्रियाला वळण लावा, पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा। मग शेवटी भाव निराळा असतो बरं का। मग जसं वळण लावलं ना तसंच इंद्रिय काय होते, जसं आता इथून प्रवचन संपलं की नीट आपापल्या घरी जाते सगळे, का म्हणून, कारण पायाला तसं वळण लागलेलं आहे म्हणून, बरं का। असं नाही तुम्ही समजू नका की आपण शुद्धीवर आहे, जे अर्धशुद्धीवर असतात का ते बी नीट घरी जाते, आलं लक्षात? ते पाय वाकडे तिकडे टाकणं पण ते घरीच जातात बरोबर, कारण इंद्रियाला वळण पडलेले आहे। तसं नामस्मरणाचं आपल्या इंद्रियाला वळण पडलं पाहिजे। डोळ्यानं या विठ्ठलाचं रूप पाहिलं पाहिजे, कानानं या विठ्ठलाचं स्मरण ऐकलं पाहिजे। श्रवण ही पहिली भक्ती आहे। देवाचं नाव ऐकणं, श्रवण करणं आणि मुखानं घेणं काय फरक आहे? हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र। हरीचा नुसता उच्चार केला अशी कितीतरी पुरावेत हो, की अंतिम समयी त्या अजामिळानं नारायणाला हाक मारली
नारायण म्हणून हाक मारली, तर त्यावेळेस विष्णुदूतही आले आणि यमदूतही आले. दोघांमध्ये बोलणं चालू झालं की ही आसामी आमची. ते विष्णुदूत म्हणाले ही आसामी आमची. ते म्हणायला लागलेत की यानं आयुष्यामध्ये एकही चांगलं काम केलं नाही, सगळे जितके खराब काम आहेत ते सगळे यानं केलेले आहेत आता. त्याच्यामुळं ह्याला तुम्ही विष्णू वैकुंठात घेऊन जाऊच नका, यमलोकात नेऊ द्या त्याला, ही आमची आसामी. ते म्हणले तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण यम भावम स्मरण भावम, कारण त्यजत्यन्ते कलेवरम. शरीर सोडत असताना ज्यानं ज्या भावनेनं हाक मारली त्याला तशी गती मिळत असते. मग यानं मरणांत शेवटी नारायणाला हाक मारली म्हणून याला वैकुंठ मिळणार 100% निश्चित आहे. ते म्हणे असं होऊच शकत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता की यानं नारायणाला हाक मारली, पण यानं डायरेक्ट नारायणाला हाक नाही मारली, यानं याच्या पोराला हाक मारली आणि त्याचं नाव काय आहे? नारायण आहे. तिथं विष्णुदत्तांनी युक्तिवाद लढवला, कारण एकपेक्षा एक वकील आहे, हुशार आहेत. बरं का? ते म्हणले हे याच्या पोराचं नाव नारायण ठेवण्याच्या आधी हे नारायण नाव कोणाचं होतं? ते म्हणले श्रीहरी विष्णूचं. मग यांनी डायरेक्ट कोणाला हाक मारली? श्रीहरी विष्णूला. मग ज्यानं श्रीहरी विष्णूला अंतिम समयी हाक मारली त्याला वैकुंठ मिळणार हे 100% निश्चित आहे. आम्ही तेच सांगायला लागलो, शास्त्रामध्ये लिहिलेले उघडून पहा तुम्ही. तर ते असा युक्तिवाद करून अजामिळाला वैकुंठ प्राप्त झाला. हरीच्या चरणामध्ये त्याला स्थान मिळालं, नारायणाच्या ठिकाणी स्थान मिळालं. म्हणून नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ दयाजवळी. सगळे लोक दास आहेत पण लक्ष्मीचे येतं, म्हणून नारायण भेटणं. आणि जी मिळालेली लक्ष्मी आहे ती टिकणं, याच्यातच बेजार येतं. म्हणून आयुष्यभर काय केलं आपण असा खडा सवाल विचारणार आहे. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, जिसे पाना था उसको ही खो दिया रे, जिसे पाना था उसको ही खो दिया. काय केलं आपण मनुष्य देहात येऊन? काय केलं आपण? पहा की आपण म्हणतो की मी हे केलं ते केलं ते केलं, पण याच्यामध्ये सगळं आयुष्य आपलं निघून गेलं ना. तर आयुष्य निघून गेलं याची आपल्याला आयुष्य जात आहे पहा. काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. काळ निघून चाललेला आहे आणि काळ निघून जात असल्यामुळं काय व्हायला लागलं, ह्या शरीराची जी आयु मर्यादा आहे ती कमी कमी व्हायला लागली आणि कामं जास्त राहायला लागली. म्हणून ते काय म्हणाले, सामा आहे 100 बरस का पलकी खबर नाही. सामान तर एवढं मोठं आहे पण पलकी खबर नाही. म्हणजे एका क्षणाचा, तुका म्हणे एका क्षणाचा करार, पायी का पार सुखभोगी. तुम्ही फक्त आम्हाला एक क्षण द्या, हो एक क्षण द्या. किती? 1 तास सुद्धा मागत नाही आम्ही फक्त एक क्षण मागायला लागलो तुमच्या जीवनातला. आणि तेवढा जर तुम्ही इथं अर्पण केला तर तुमचं निश्चितच कल्याण होणार आहे. 184चा निकाल लागणार आहे. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. मागिल्या जन्मा मुक्त झालो. मागिल्या जन्मा म्हणजे मागच्या जन्मात नाही. पंक्तीला जेवायला बसलो ना तर त्याला म्हणायला लागलेत की हे वरणानावरून, ते म्हणाले मागच्या वाडीला आहे. मागच्या वाडीला आहे म्हणजे ही लाईन मागची आहे आणि ती पुढून वरण यायला लागलं. अलग लक्षात. मागिल्या जन्मा मुक्त झालो याचा अर्थ इथून पुढे येणारे जे 184 जन्म मृत्यूचं दुःख आहे, चक्र आहे, ते इथंच कनेक्शन कट करताय. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येरझारे चिरा पडे. याच शरीरानं शरीराला येणं संपवता येतं आणि हे फक्त सद्गुरू आणि साधू संतच सांगू शकतात, बाकी कोणी सांगू शकत नाही. है कोई ऐसा मुर्शिद मौला जो तन में खुदा दिखावेगा, 52 हरफ के मायने बताकर भेद भरम को मिटावेगा. आहे कोई नाही ऐसा माई का लाल? कोणाची ताकद आहे हे चॅलेंज स्वीकारायला की याच देहात, या मरणाऱ्या देहात, मरणाऱ्या श्वासात, मरणाऱ्या इंद्रियात, मरणाऱ्या वासनेत तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असं सिद्ध करून देणार आहे का कोणी?
इथं तर समाजामध्ये आज पाहायला चित्र असं मिळायला लागलं की जे परमार्थ करायला लागले त्यांनी धंदा खोललेला आहे. पाकिटं घ्यायचे, 2 तासामध्ये आपला धंदा पूर्ण करायचा, ही कमाई आहे. साधू संतांनी असा परमार्थ नाही सांगितला. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलावीन सर्व वस्तू. कुठं लावता हा नियम? हे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. ते तर पुढची आहे, पण हे आधी पहा ना तुम्ही नाथ महाराज काय